गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गोंदिया शहरातील कारंजा परेड ग्राउंडवर 75व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली आहे। तर यावेळी सामाजिक तसेच पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांचा पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर पोलीस विभागाच्या वतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली असून पालकमंत्र्यांनी पोलीस परेडचं निरीक्षण करीत उपस्थितांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। गणतंत्र दिनानिमित्त गोंदिया शहराला काय शुभेच्छा, काय संदेश द्या? 57व्या वर्धापन दिनाच्या औचित्यानिमित्तानं या जिल्ह्यातल्या सर्व सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, कर्मचारी, महिला, सर्व ओबीसी समाजाला या ठिकाणी या वर्षाचे औचित्य साधून मी सर्वांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये जे जे सरकारच्या वतीने योजना राबवल्या ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांचे आम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे आणि ती पोहोचवण्यासाठी माझं प्रशासन कटिबद्ध आहे। आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा। धन्यवाद। पशुपालकांचा आर्थिक स्रोत उचलण्यासाठी तिरोडा तालुक्यातील रामटेक येथे 30,000 लिटर क्षमतेचे दूध शीतकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 41 दूध संकलन केंद्र कार्यान्वित झाले असून याद्वारे 96 गावात 1238 पशुपालकांना याचा लाभ देण्यात आलेला आहे। यासोबत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांमध्ये सर्वसामान्य हिताचे निर्णय व लोक कल्याणकारी योजनेचे योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे। आज आपण प्रजासत्ताक दिनाचा साजरा करताना आपल्या कर्तव्याचे सदैव पालन करण्याचा संकल्प करूया। आपले राज्य विकासाच्या दृष्टीने देशात अव्वल व गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम राहील यासाठी कटिबद्ध होऊया। उपस्थित सर्वांना पुनश्च एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।